अटल टनेल हा बोगदा सुरुवातीला रोहतांग टनेल म्हणून ओळखला जायचा. हिमाचलमधील 10,000 फूट उंचीवर असलेला हा बोगदा सर्वात लांब असलेल्या या बोगद्याची लांबी 9.2 किलोमीटर असून रुंदी 10 मीटर आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर 45 किलोमीटरने कमी झाले असून 2 तास प्रवास वेळ कमी झाला. हा टनेल पूर्ण करण्यासाठी 700हून अधिक वृक्षतोड करावी लागली. 8 ऑगस्ट 2003 साली झालेल्या ढगफुटीमुळे तात्पुरता रस्ता बनवण्यासाठी 42 मजुरांचा मृत्यू झाला. या बोगद्यात हवा खेळती राहावी व प्रदूषण होऊ नये म्हणून पंखे बसवले आहेत. आग प्रतिबंधक योजनाही कार्यान्वित केली आहे. याच्या जोडीला काही दुर्घटना घडली तर रेस्क्यूसाठी बोगद्याच्या खाली 3.5 मीटर उंचीने साधारण तेवढ्याच रुंदीचा बोगदा खाली केला असून दर 250 मीटरवर अटल टनेलमधून रेस्क्यू टनेलमध्ये बाहेर जाता येते. 25 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान मोदी यांनी या बोगद्याचे अटल टनेल असं पुनर्नामकरण केलं व 4 ऑक्टोबर 2020 साली हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.